एस-एम-बी प्रिपरेशन या YouTube चॅनलवरती सर्वांचं हार्दिक आणि हार्दिक स्वागत आहे. तर पहा, आपल्याला माहिती आहे मानसशास्त्रामध्ये किंवा जे काही टी-ई-टीचा पेपर झालेला आहे, त्यामध्ये कशा प्रकारचे प्रश्न येतात, त्यानुसार बघा आपण सेम टू सेम प्रश्न घेण्याचा प्रयत्न करत आहोत. कारण की जर एखादा पेपरला गेला, तर बघा त्याचं काही एवढं लक्षात राहत नाही, कोणतं आलतं, कोणतं नाही. फक्त आपलं काय त्या आधारावर आपण या ठिकाणी क्वेशन घेत आहोत. बरोबर? ज्यावेळेस आपल्याला जी काही रिस्पॉन्सिबिलिटी येईल, त्यावेळेस आपल्याला सगळं करेक्ट कळणारच आहे. आता तुमचे जे काही पेपर आहे बघा, त्यासाठी कोणते प्रश्न या ठिकाणी उपयोगाचे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अतिशय महत्त्वाचा आपला व्हिडिओ असणार आहे आणि आपल्याला काय करायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे पहा. आणि या व्हिडिओची पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण आपला जो काही टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक टाकलेली बघा. त्यावर क्लिक करून तुम्ही नक्कीच ही पीडीएफ डाउनलोड करून ठेवा जेणेकरून तुम्हाला याची काही अभ्यास करण्यासाठी अधिक मदत होईल पहा. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. सोबत आपला WhatsApp चॅनल सुद्धा तुम्ही नक्की जॉइन करा. तर प्रश्न क्रमांक 1 आहे, एका विद्यार्थ्याची नुकतेच बघा शाळा बदली झालेली आहे आणि तो नवीन वर्गामध्ये मिसळू शकत नाही, तर शिक्षक म्हणून तुम्ही काय कराल? तर मित्रांनो काय करणार आपण गटक्रियेमध्ये त्याला सहभागी करून घेऊ आणि त्याला म्हणू इतर विद्यार्थ्यांशी म्हणजे जे काही पोर आहेत त्याला काय म्हणणार या संघ बोला याला मिसळून घ्या. बरोबर? पुढचा प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक 2 वर्गामध्ये 2 विद्यार्थी सतत भांडण करतात, तर शिक्षकाने योग्य समायोजनासाठी काय केलं पाहिजे? तर बघा त्यांच्यातील गैरसमज समजावून संवाद साधण्यास या ठिकाणी पर्व करावी. प्रश्न क्रमांक 3 आहे, कृती आधारित शिक्षणामुळे काय घडतं? तर मित्रांनो, कृती आधारित शिक्षणामुळे काय घडतं? अनुभवामधून काय होते? समज वाढते. अनुभवातून समज वाढते. प्रश्न क्रमांक 4 आहे, थॉर्नडाईक यांच्या प्रभावाचा नियम लॉ ऑफ इफेक्ट याचा अर्थ काय आहे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, स्टार मारून लिहून ठेवा. तर जे वर्तन यशस्वी ठरते ते पुन्हा करण्याची या ठिकाणी शक्यता वाढते. हेच या ठिकाणी बघायचं बरोबर उत्तर आहे. स्वप्रेरणा स्वप्रेरणा म्हणजे इंटरनेस्निक मोटिव्हेशनचं उदाहरण कोणतं आहे? बरोबर? या ठिकाणी जर पाहिलं आपल्याला आवड म्हणून शिकणे हे काय बघा या ठिकाणी स्वप्रेरणा आहे. आयक्यू सरासरी स्तर किती मानला जातो? बघा, जो काही एव्हरेज आयक्यू आहे, याचा जो काही स्तर आहे तो किती असतो? तर 100 या ठिकाणी आपलं बरोबर उत्तर आहे पहा. सेन्सोरी मोटर स्टेज ही कोणत्या वयोगटामध्ये येते? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रत्येक प्रश्न या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. मित्रांनो 0 ते 2 वर्ष लक्षात ठेवा 0 ते 2 वर्ष. मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा. कारण की एवढं मोठं YouTube आहे आणि आपला चॅनल खूप छोटा आहे पहा. त्याला लगेच सबस्क्राईब करून ठेवा आणि या ठिकाणी काय होणार आहे तुम्ही जर सबस्क्राईब केलं नाही तर तुम्ही आपलं चॅनल विसरून जाल. त्यामुळे लवकरात लवकर सबस्क्राईब करून बेल आयकॉन करून ठेवा ऑन आणि तुम्हाला लगेच व्हिडिओ येत जातील. त्याचप्रकारे या व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा. कमीत कमी 500 लाईक तरी आले पाहिजे. कारण की लाईक केल्यावर तर माझी मेहनत 100% काम करते. त्यामुळे लाईकच्या बटनाला फक्त बघता-बघता अंगठा टच करून द्या. बरोबर? तर 0 ते 2 वर्ष याचं बरोबर उत्तर आहे. मुलाच्या सामाजिक वर्तनाचा विकास कशावर अवलंबून असतो? तर मित्रांनो कुटुंब, शाळा आणि समाज याच्यावर बघा या ठिकाणी सामाजिक वर्तनाचा विकास अवलंबून असतो. अध्यापनामध्ये जी काही कन्स्ट्रक्टिव्ह व्हिजिट जी काही पद्धत आहे बघा, ही कोणत्या तत्वावर आधारित आहे? त्याचं करेक्ट आन्सर मित्रांनो, अनुभवामधून शिकणे या तत्वावर ही आधारित आहे. समजलं? अवलोकन बघा, ऑब्झर्वेशन हे कोणत्या मानसशास्त्रीय तंत्राचा भाग आहे? ऑब्झर्वेशन. तर मित्रांनो, व्यवहार अध्ययन या तंत्रावर या ठिकाणी मानसशास्त्रीय तंत्राचा हे काय पहा भाग आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, पॉझिटिव्ह रिइन्फोर्समेंट म्हणजे काय? तर म्हणजे चांगल्या वर्तनाला या ठिकाणी जे काही बक्षीस असतं, याला असं म्हटलं जातं. मल्टिपल इंटेलिजन्स थिअरी कोणी मांडली? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. लिहून ठेवा स्टार मारून. तर हार्वर्ड गार्डनर यांनी पहा जी काही मल्टिपल इंटेलिजन्स थिअरी आहे, ही मांडलेली आहे. बाळाचे प्रथम शिक्षक कोण असतात? तर या ठिकाणी पालक असतात मित्रांनो. तेच आपल्याला म्हणतात, इथं बस, तिथं बस, तोंडात बोट घालू नको. हे काय असतं बघा, बाळाचे प्रथम शिक्षक असतात. प्रश्न क्रमांक 15 आहे मित्रांनो, पियाजे यांच्या मते संकल्पनामत जे काही विचार करण्याची क्षमता आहे, ही कोणत्या टप्प्यामध्ये येते? याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो, जे काही फॉर्मल ऑपरेशनल आहे, या टप्प्यामध्ये जे काही आपल्याला संकल्पनात्मक विचार करण्याची जी काही क्षमता आहे ती येत असते पहा. शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या चुका कशा हाताळाव्यात? तर मित्रांनो सकारात्मक दृष्टिकोनामधून शिक्षकाने काय करावं विद्यार्थ्याच्या ज्या काही चुका आहेत त्या हाताळल्या पाहिजे.
प्रश्न क्रमांक 17 आहे, मुलांच्या गटामध्ये काम करण्याचं कौशल्य वाढवण्यासाठी काय उपयोगी आहे? तर समूह चर्चा म्हणजे ग्रुप डिस्कशन त्याला असं म्हणतो आपण. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, सॅक फोल्डिंग बघा, सॅक फोल्डिंग म्हणजे काय? याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो, विद्यार्थ्याच्या क्षमतेप्रमाणे मदत करून शिकवणे हे याचं काय पहा, बरोबर उत्तर आहे पहा. समजलं? कोणती अधिगमनाची पद्धत अनुभवावर आधारित असते? तर प्रकल्प मित्रांनो, प्रकल्प ही अधिगमनाची पद्धती ही अनुभवावर काय असते, आधारित असते. आता एवढं सगळं आपल्याला आता क्लास लावायचा तर विषय संपलेला आहे, कारण की आता क्विक रिव्हिजन खूप महत्वाची पहा. यासाठी आपण बघा ₹149 साठी ₹149 तर मित्रांनो, आता या ठिकाणी जर पाहिलं, आता क्लास लावायचा टाइम निघून गेलाय. आता फक्त या ठिकाणी रिव्हिजनचा टाइम आहे. त्यासाठी बघा आपण क्विक रिव्हिजनसाठी ₹149 मध्ये या ठिकाणी नोट्स किंवा पी-डी-एफ अवेलेबल केलेल्या आहेत. यामध्ये तुम्हाला मानसशास्त्र, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण फटफट वाचण्यासाठी दिलेलं आहे पहा. अतिशय उपयोगी असणार आहे. त्यासोबत जी-के चालू घडामोडी सुद्धा मी टाकणार आहे आणि हे नोट्स बघा तुम्हाला लगेच मिळून जाणार आहेत पहा. आपल्याला काय करायचं आहे, जो काय आपला नंबर आहे 82 75 55 82 83 या नंबरला तुम्हाला काय करायचंय पहा, ₹149 पाठवायचे बघा फोनपे, गुगल पेला किंवा तुम्ही क्यूआर कोड सुद्धा स्कॅन करू शकता. बरोबर? आणि लगेच तुम्हाला याचा स्क्रीनशॉट याच नंबरला WhatsAppला सेंड करायचा आहे. आणि लगेच मी तुम्हाला बघा एकाच सेकंदामध्ये पी-डी-एफ तुमच्या WhatsAppला पाठवले जातील आणि लगेच आपल्याला गपचूप अभ्यासाला लागायचंय. कारण की टाईम आपल्याकडे भरपूर कमी पहा. बरोबर? टाईम वाचवायचा असेल, योग्य डायरेक्शनने अभ्यास करायचा असेल, तर क्विक रिव्हिजनसाठी बघा ₹149 मध्ये आपण या नोट्स बनवलेल्या आहेत. मी काय तुमच्याकडून बघा 2,000-2,500 मागत नाही. फक्त ₹149 कारण की टायपिंगला या ठिकाणी भरपूर टाईम जातो. यासाठी बघा हे नोट्स बनवलेत पहा. बरोबर? टायपिंगला सुद्धा या ठिकाणी देण्यासाठी, रिकव्हर करण्यासाठी पहा, फक्त त्याचाच खर्च आहे पहा या ठिकाणी. बरोबर? मी तुमच्याकडून 2,000-2,500 नाही मागत. फक्त क्विक रिव्हिजनसाठी असणार. यामधून मुख्य उद्देश काय आहे? तुमचा टाईम वाचवा. तुम्ही प्रवासामध्ये असाल किंवा तुम्ही या ठिकाणी अभ्यास करता किंवा बाहेर आले, गणित सोडून झाल्यानंतर क्विक रिव्हिजनसाठी बघा ही अतिशय महत्त्वाचे पी-डी-एफ आहेत. त्यामुळे नक्कीच तुम्ही घ्या. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, सोशल लर्निंग थिअरी कोणी मांडली? तर मित्रांनो अल्बर्ट बंडुरा यांनी बघा ही जी काही सोशल लर्निंग थिअरी आहे, ही मांडलेली आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, अधिगम प्रक्रियेमध्ये शिक्षकाची भूमिका कशी असावी? तर अधिगम प्रक्रियेमध्ये शिक्षकाची भूमिका कशी असली पाहिजे? मार्गदर्शक म्हणून असली पाहिजे मित्रांनो. कशी? मार्गदर्शक. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी शिक्षकाने कोणती कृती करावी? तर वाचनाची या ठिकाणी स्पर्धा घ्यावी. काय करावी? वाचनाची स्पर्धा घ्यावी. जर एखादा विद्यार्थी विविध धर्माबद्दल अपमानास्पद बोलतो, तर शिक्षकाने त्याचा दृष्टिकोन बदलण्यासाठी काय केलं पाहिजे? तर बघा सहिष्णुतेचं महत्त्व शिकवलं पाहिजे. कशाचं? जी काही सहिष्णुता आहे त्याचे महत्त्व शिकवलं पाहिजे. प्रश्न क्रमांक 26 आहे, विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक सेवा आणि सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी काय करावं? तर मित्रांनो सेवा कार्यामध्ये सहभागी करून घेतलं पाहिजे. कशामध्ये? सेवा कार्यामध्ये. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 27, शिक्षकाने विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी काय करावं? तर बघा यशासाठी कौतुक करावं. काय करावं त्यांचं? जे काही यश भेटेल त्याला म्हणा तू खूप चांगलं केलं, चांगलं अक्षर आहे तुझं, तू खूप पुढे जाशील असं म्हणावं. नाहीतर म्हणजे यांचा काय उपयोग नाही, नुसते भाकरी खातेत. असे सरांना असं नाही म्हणायला पाहिजे. एका विद्यार्थ्याला सतत स्टेजवर बोलण्याची भीती वाटते, तर शिक्षकाने त्याला कशी मदत करावी? तर छोट्या गटामध्ये बोलण्याची त्याला या ठिकाणी संधी द्यावी. नेक्स्ट आहे पहा, नवीन शाळेमध्ये आलेल्या विद्यार्थ्याला एकटेपणा जाणवतो, तर शिक्षकाने त्याला काय केलं पाहिजे? तर त्याला इतर विद्यार्थ्यांसोबत मैत्री करायला या ठिकाणी प्रवृत्त केलं पाहिजे. प्रश्न क्रमांक 30 आहे मित्रांनो, 2 विद्यार्थी सतत भांडतात, तर शिक्षकाने काय केलं पाहिजे? त्याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो, दोघांशी संवाद साधून समजूत काढावी. बरोबर? दोघांची या ठिकाणी भांडणं मिटावीत. त्याच्यात दोघं पण निबार ठोकलेले तुम्ही तसं नका करू. एका विद्यार्थ्याला विज्ञान प्रयोग खूप आवडतात, पण त्याला संधी मिळत नाही. तर शिक्षकाने काय केलं पाहिजे? त्याला विज्ञान प्रयोगशाळेमध्ये कामाची संधी द्यावी. बरोबर? कामाची संधी म्हणजे त्याला प्रयोगशाळा झाडायला नाही लावायची. त्याला बघा त्या ठिकाणी सूक्ष्मदर्शक दाखवायचा. त्याच्यानंतर त्याला ज्या काही स्लायडिंग असतील किंवा जे काही स्केलेटन असेल ते दाखवायचं पहा.
बरोबर. पुढचा प्रश्न आहे, एखाद्या विद्यार्थ्याला गाणं आणि वादनाची आवड आहे, तर शिक्षकाने त्याच्या कलेचं पोषण कसं केलं पाहिजे? त्याला संगीत स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे पहा. बरोबर. संगीत स्पर्धेमध्ये त्याला होण्यासाठी प्रोत्साहित केलं पाहिजे. पुढचा प्रश्न आहे बघा मित्रांनो, जर एखादा विद्यार्थी स्वच्छतेबद्दल उदासीन आहे, तर शिक्षकाने त्याच्या सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी काय करावं? त्याला स्वच्छतेचं महत्त्व समजून सांगावं आणि उदाहरणं देऊन या ठिकाणी शिकवलं पाहिजे. 34 नंबरचा प्रश्न आहे, एक विद्यार्थी बघा दुसऱ्या जातीच्या विद्यार्थ्याबाबत नकारात्मक बोलतो, तर शिक्षकाने काय केलं पाहिजे? त्याला बघा विविधतेमध्ये एकतेचं उदाहरण देऊन या ठिकाणी समजवलं पाहिजे. प्रश्न क्रमांक 35 आहे, एक विद्यार्थी खूप लाजाळू आहे. तो वर्गामध्ये बोलत नाही, तर शिक्षकाने त्याचा सहभाग करून त्याचा सहभाग कसा वाढवावा? बघा मित्रांनो, त्याच्या आवडीनुसार त्याला छोटं कार्य द्यावे पहा. त्याच्या आवडीनुसार त्याला छोटं कार्य दिलं पाहिजे. प्रश्न क्रमांक 35 आहे, विद्यार्थ्यामध्ये नेतृत्व गुण विकसित करण्यासाठी शिक्षकानं काय करावं? तर मित्रांनो, याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी. विद्यार्थ्यांच्या गटामध्ये काम करण्यास त्याला काय करावं? प्रवृत्त करावं. प्रश्न क्रमांक 36 आहे, एका विद्यार्थ्याचं शैक्षणिक काम चांगलं आहे, पण तो इतर विद्यार्थ्यांशी जुळवून घेत नाही, तर शिक्षकांनी काय केलं पाहिजे? त्याला गट कार्यामध्ये सहभागी करून सामाजिकतेचं कौशल्य या ठिकाणी वाढवलं पाहिजे. प्रश्न क्रमांक 37 आहे पहा, शिक्षकाने वर्गात समायोजनाचा आदर्श कसा घालून द्यावा? तर या ठिकाणी जर पाहिलं, प्रत्येक मताचा या ठिकाणी आदर करावा. प्रश्न क्रमांक 38 आहे, एका विद्यार्थ्याला खेळामध्ये रस आहे, पण त्याचा अभ्यासामध्ये गुण कमी आहेत, तर शिक्षकाने काय केलं पाहिजे? त्याला गुणवत्तेचं कौतुक करून बघा, त्याचं जे काही गुणवत्ता आहे त्याचं कौतुक करून त्याला परत अभ्यासामध्ये सुद्धा प्रोत्साहन दिलं पाहिजे. आणि विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयाची जर रुची वाढवायची असेल, तर शिक्षकानं काय केलं पाहिजे? तर मित्रांनो, शिक्षकाने प्रात्यक्षिक म्हणजे प्रॅक्टिकल घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर प्रयोग वह्या तपासल्या पाहिजे. विज्ञान मेळावे भरवले पाहिजेत बघा. हे रुची वाढवण्यासाठी कार्य आहे. आणि मित्रांनो, तुमचे या ठिकाणी 39 पैकी किती प्रश्न बरोबर आले, हे कमेंट बॉक्समध्ये नक्की टाइप करा. त्याचसोबत आणि तुम्ही जर अजून सुद्धा नोट्स घेतल्या नसतील ₹149 च्या, तर नक्की नोट्स घ्या मित्रांनो. या ठिकाणी खूप IMP आपण ह्या नोट्स बनवलेल्या आहेत. त्या नोट्स तुम्हाला नक्की फायद्याच्या ठरतील. बरोबर? आणि मित्रांनो, जे काही व्ह्यू प्रॉडक्ट आहे बघा, त्या व्ह्यू प्रॉडक्टवर तुम्ही नक्की क्लिक करा. जेणेकरून तुम्ही पुस्तकं सुद्धा या ठिकाणी पाहू शकता. मित्रांनो, नोट्स खूप IMP आहेत बघा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला जो काही नंबर आहे किंवा लिहून घ्या सगळ्यांनी 827555 8283 बरोबर? हा आपला काय पहा फोनपे, गुगल पे नंबर आहे. 827555 8283 यावर ₹149 पाठवा आणि स्क्रीनशॉट सुद्धा याच नंबरला आपल्याला सेंड करायचा आहे.